अबकारी अधिकाऱ्यांसोबत पंतप्रधानांची चर्चा. या तरुण उद्योजकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची दिली ग्वाही. जनतेचे जीवनमान सुलभ करण्यासाठी अंतराळ क्षेत्राचा अधिकाधिक वापर करण्याचं पंतप्रधानांचं अंतराळ कंपन्यांना आवाहन. असीम निष्ठा आणि कठोर परिश्रमातून देशाच्या सीमांचं रक्षण करणाऱ्या सुरक्षा दलांच्या जवानांसोबत सर्व राजकीय पक्षांनी सौहार्दपूर्ण संबंध राखले पाहिजेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा. देशात मोबाईल फोन उत्पादन योजनेची सुरुवात. या योजनेमुळे मोबाईल फोन उत्पादन दुप्पट होऊन 40 लाख कोटींपर्यंत पोहोचेल, अश्विनी वैष्णव यांचा विश्वास. पुण्यात ब्रिक्स दळणवळण मंत्र्यांच्या बैठकीत दूरसंचार तसंच माहिती आणि दळणवळण तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी भारत आणि ब्राझील दरम्यान सामंजस्य करार. साखरेचे वाढते दर रोखण्यासाठी आणि पुरेशी उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक पावलं उचलत ग्राहक आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध. शेतीच्या उत्पादकता वाढीसाठी राज्यात डिजिटल ट्विन लर्निंग प्रकल्प. पहिल्या टप्प्यात 10,000 शेतकऱ्यांची निवड करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या होणाऱ्या आजच्या जलसंधारण दिनी राज्यात आयोजित महावॉकेथॉन वॉक फॉर वॉटर उपक्रमाला मोठा प्रतिसाद. शेती कामासाठी लागणाऱ्या माती आणि मुरुमावर आता रॉयल्टी आकारली जाणार नाही, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती. जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत महिला दुहेरीत त्रिशा जॉली आणि गायत्री गोपीचंद जोडीची उपांत्य फेरीत धडक. आणि भारताच्या काजल ढोचकनं सलग दुसऱ्यांदा पटकावलं 20 वर्षांखालील जागतिक कुस्ती स्पर्धेचं विजेतेपद. अंतिम फेरीत चीनच्या कुस्तीपटूचा पराभव करत सुवर्णपदकाला गवसणी. नमस्कार. 7च्या बातमीपत्र